सुनेत्रा पवार यांनी पुण्यामध्ये मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीसाठी त्या पोहोचल्यात का असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय। कारण पुण्यात मोदी बागेमध्ये भेटींचा सिलसिला सुरूच आहे। शरद पवार यांचं जे निवासस्थान आहे तिथे मोदी बागेमध्ये सुनेत्रा पवार पोहोचल्यात आणि शरद पवार यांच्या निवासस्थानीच राजकीय वर्तुळातल्या नेत्यांच्या होणाऱ्या या भेटीगाठी सध्या वाढलेल्या आहेत। काल छगन भुजबळ अचानकपणे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक हे जे मुंबईतलं त्यांचं निवासस्थान आहे तिथे पोहोचणं आणि आता सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये पोहोचणं यामुळे चर्चा वाढत आहे। तर या भेटीगाठींसंदर्भात राष्ट्रवादीच्या गोटातून नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत बघूया। पक्षाच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात। त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। माध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात। वहिनी ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत। मोदी बागेमध्ये अजित पवार यांच्या भगिनी राहत असल्यामुळे त्यांच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार गेल्यात असं सांगितलं जाते। मात्र प्रत्यक्ष जेव्हा सुनेत्रा पवार इथून बाहेर पडतील या निवासस्थानाहून किंवा पत्रकारांशी या सगळ्या संदर्भात बोलतील तेव्हाच याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे। आणि याच्यानंतर सुनेत्रा पवार जिथे पोहोचल्या त्या मोदी बागेमध्ये आपण थेट जाऊयात। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, सध्या काय घडतंय तिथे? बऱ्याच वेळापासून सुनेत्रा पवार तिथे आलेल्या आहेत, कोणाची भेट नेमकी होतीये? ते आता मोदी बागेतून निघालेले आहेत। आज सकाळीच त्या मोदी बागेमध्ये आलेल्या होत्या। 10च्या दरम्यान त्या मोदी बागेमध्ये दाखल झालेल्या होत्या। त्यांची चर्चा सुद्धा झालेली आहे। मात्र या चर्चेत सुप्रिया सुळे होत्या। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचं जे ट्युनिंग आहे ते चांगलं आहे, त्यामुळे त्या सहभागी झाल्या असल्याची माहिती मिळते। कौटुंबिक भेट असल्याची माहिती मिळते। मात्र छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। बारामती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकाविरुद्ध लढल्यानंतर जे राजकीय विद्वेष आलं होतं ते कमी करण्याचा प्रयत्न आहे का किंवा नवीन राजकीय गणित काही महाराष्ट्रात घडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत अशी सगळी ही चर्चा आहे। त्या चर्चेसाठी सुनेत्रा पवार खासदार झाल्यानंतर खरं तर प्रथमच शरद पवारांच्या भेटीला आलेल्या होत्या। संपूर्ण निवडणुकीच्या काळात सुद्धा सुनेत्रा पवार कधीही शरद पवारांच्या भेटीला आलेल्या नाहीत। उलट सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या आईच्या भेटीला गेलेल्या होत्या। मात्र सुनेत्रा पवारांनी कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीची भेट घेतली नव्हती। खासदार झाल्यानंतर प्रथमच आज त्या शरद पवारांच्या भेटीला आलेल्या आहेत आणि त्या एकट्याच आलेल्या होत्या। त्यामुळे काय चर्चा झाली हे आणखी संपूर्ण माहिती मिळण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे। मात्र वेगवेगळ्या राजकीय चर्चांना जे महाराष्ट्रात सुरू झाल्यात त्याला उधाण आलेलं पाहायला मिळते। जी बालाजी, जसं तुम्ही म्हणालात की सुनेत्रा पवार आता इथून निघाल्यात, पण तिथून बाहेर पडत असताना माध्यमांशी त्यांनी काही संवाद साधला, कुठली प्रतिक्रिया दिली? माध्यमाशी संवाद साधलेला नाही आणि विशेष म्हणजे त्यांच्यासोबत कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती। त्यांची एकच गाडी होती आणि त्याच गाडीने त्या सकाळी या मोदी बागेत दाखल झालेल्या होत्या आणि त्या परत जाताना सुद्धा कुठलीही सुरक्षा व्यवस्था न घेता त्या एकट्याच त्या गाडीने परत गेलेल्या आहेत आणि माध्यमाशी संवाद साधण्यासाठी त्या दिसल्याच नाहीत। त्या काळ्या काचेच्या गाडीमध्ये होत्या, त्यामुळे त्या काही संपर्क साधू शकलेल्या नाहीत। मात्र या चर्चा काय झाल्या याचे जे विषय सुरू झालेत त्यावर आता मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगताना दिसते। शरद पवारांनी नेमकं काय मार्गदर्शन केलं किंवा काय चर्चा झाली या सगळ्यामध्ये हे आपल्याला थोड्या वेळात कळेल। थोड्या वेळात सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी आहेत, त्या आता रवाना होणार आहेत। त्यावेळेस ते कदाचित माध्यमाशी बोलतील, काय चर्चा झाल्या त्या सांगतील। मात्र सुप्रिया सुळे, शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची चर्चा झाल्याने याला मोठं राजकीय चर्चेला महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे। दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त आणखीन कोण कोण तिथे उपस्थित होते याविषयीची काही माहिती? सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार असे तीनच कुटुंबातले व्यक्ती होते। ही भेट जी आहे ती कौटुंबिक भेट आहे
असं म्हटलं जात होतं. मात्र कौटुंबिक भेटीसोबत राजकीय चर्चा या झालेल्याच असतील. त्या राजकीय चर्चा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते. काल छगन भुजबळ यांनी शरद पवारांची परवानगी न घेता, अपॉइंटमेंट न घेता अचानक भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जर सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला येत असतील तर हा योगायोग म्हणावा का, असाही एक प्रश्न आहे. आणि या दोन्ही भेटींचा अर्थ जो आहे तो राजकीय काढला जातोय. त्यातून काही राजकारण महाराष्ट्रात घडू पाहते का हे सुद्धा पाहिलं जातंय. आणि तशीच सगळी ही शक्यता आता आपल्याला नाकारता येत नाही. अगदी अगदी बालाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी. या सुनेत्रा पवारांच्या मोदीबागेत झालेल्या भेटी संदर्भात छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, बघूया. शरद पवारांच्या भेटीला गेले होते मोदी बागेमध्ये, त्यांची जवळपास भेट झाली. राजकीय वैर असलेले आता नंतर कौटुंबिक एकत्र. मी तुम्हाला सांगतो ना, ठीक आहे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा काय, पण ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे, ठीक आहे, मन मोठं करून जावंच लागतं. आणि पवारसाहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ आहे, त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा, वडिलकीचा ज्यांचा अधिकार ते आहेत, त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली.